फार दिवस झाले भेटायला. पाच मिनिटात रिव्हिजन मारायची पटपट पटपट. आठवतंय काही का विसरले सगळे? अरे वैष्णवी पानसरेचे 3 अकाउंट कसं काय आहेत? वैष्णवी पानसरे 3 अकाउंट कसे आहेत? एका अकाउंटने जॉईन करायला पाहिजे, 3 अकाउंट कसे दिसतात या मुलीचे? चला, कॅन वी स्टार्ट नाउ? चला चालू करूया. सर आवाज नाही येते तुमचा. मी अजून बोललो नाही ना बाळा. तुझा आवाज आला म्हणजे माझा आवाज येईलच. आला ना आवाज? हो सर. येस, गुड. मी सगळ्यांना जॉईन करून घेतो बेटा. पहिले जे जे येत आहेत ना त्यांना जॉईन करतो, बाकी काही नाही. सौरभ लेंगुरे. जॉईन झाले की आवाज बंद करून टाकायचा पटपट. चलो, चला ऑडिओ ऑफ करूया सगळ्यांनी. We are on the topic systematics of living organism. थोडस आपण काय करतोय, आपण हा टॉपिक आहे ना बेटा मोजून 2-3 लेक्चर मध्ये संपवू शकतो, पण तो सगळा टॉपिक ना डोक्यावरनं जाईल. असं का क्लासिफिकेशन केलंय जोपर्यंत कळत नाही ना तुम्हाला तोपर्यंत ते शिकण्यामध्ये मजा येत नाही. मला असं म्हणायचं आहे की जोपर्यंत तुम्ही का शिकताय, क्लासिफिकेशन करण्यामागचा हेतू काय आहे, हाऊ द ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड आणि व्हाय इट इज नेसेसरी. म्हणजे ज्याला आपण म्हणूया की डब्ल्यू रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत, डब्ल्यू इनिशियलने व्हाय, WH वाले जे क्वेश्चन्स असतात ना ते जेवढे क्वेश्चन्स तुम्ही जास्त सॉल्व्ह करतात तर तेवढे तुम्हाला क्लॅरिटी येत जाते. आणि त्या अँगलने आपण बघतोय की सिस्टमॅटिक्स मध्ये आपल्याला शिकायचं आहे की हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, हे जे सजीव आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं गेलं. गेल्या वेळेला आपण चर्चा केली होती की ऑर्गॅनिझम जे आहेत ते बेसिकली 2 टाइप्स मध्ये क्लासिफाय केले. सगळ्या जगातले जेवढे ऑर्गॅनिझम्स असतील, जेवढे सजीव असतील, त्यांचं आपण प्रायमरी 2 टाइप मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. एकाला आपण नाव दिलेलं आहे बॅक्टेरिया क्लासचा जो ग्रुप आहे ज्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोट्स. आणि दुसरा जो ग्रुप आहे त्याचं नाव आहे यूकॅरियोट्स. प्रत्येक वर्डचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह आणि यू म्हणजे मॉडर्न. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह आणि यू म्हणजे मॉडर्न. हे क्लासिफिकेशन घेऊन आपण सगळं समजून घेतोय. ज्यांच्याकडे प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस आहे, कोणत्या टाईपचा? प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस आहे, अशांचा सेपरेट ग्रुप आहे. अशांना आपण म्हणतो फायलम मोनेरा मध्ये टाकलेला आहे.
कशात टाकलेलं आहे बाळांनो? फायलम मोनेरामध्ये टाकलेलं आहे. प्रिमिटिव्ह टाईप बॅक्टेरिया किंवा प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियसचा अर्थ असा होतो की ज्यांच्याकडे न्यूक्लियसच नाही. बेसिकली न्यूक्लियस नाही याचा अर्थ कोण सांगतं मला? कमॉन, जे मुलं मागच्या लेक्चरला होते, कोण सांगतं मला? व्हॉट डज इट मीन? की मी म्हणतोय की न्यूक्लियस नाहीये, याचा अर्थ काय झाला? ती सेल प्रोकार्योटिक आहे. म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ असा आहे, एका वाक्यात एका सिंपल सेंटेन्स मध्ये सांगायचं असेल की सपोज दिस इज दॅट सेल, ही जी सेल आहे बाळांनो, या सेल कडे जे जेनेटिक मटेरियल आहे, जो डीएनए, तो डायरेक्टली कशाच्या संपर्कात आहे? डायरेक्ट कशाच्या संपर्कात आहे? कशाशी जोडलेला आहे? कशाच्या संपर्कात आहे? तर डायरेक्ट सायटोप्लाझमच्या संपर्कात आहे. सायटोप्लाझम सेलच्या आत जे द्रव पदार्थ भरलेला असतो, जेली लाईक मटेरियल भरलेलं असतं, त्याच्या डायरेक्ट संपर्कामध्ये जर हे जेनेटिक मटेरियल असेल, त्याच्या डायरेक्ट संपर्कामध्ये जर जेनेटिक मटेरियल असेल, याला कुठल्याही दुसऱ्या मेम्ब्रेनने कव्हर केलेलं नसेल, तर अशाला आपण काय म्हणतो? प्रोकॅरियोटिक सेल्स. त्यांना काय म्हणतो आपण? प्रोकॅरियोटिक सेल्स. म्हणजेच काय? मी पुन्हा एवढ्यासाठी सांगतो की ही क्लॅरिटीच आली पाहिजे, इतकं स्पष्ट झालं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये आणि डोळ्यामध्ये एवढं फिक्स झालं पाहिजे की जर याला आजूबाजूला असं मेम्ब्रेन असेल, कव्हरिंग असेल, एनव्हलप असेल, तर त्याला आपण काय म्हणणार? युकॅरियोटिक सेल म्हणणार. जर डायरेक्ट, हे काय असतं? प्रत्येक सेलकडे जर तिला सेल म्हणत असाल, तर त्या सेलकडे काय असलं पाहिजे? जेनेटिक मटेरियल असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? व्हॉट इज दिस? दिस इज जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियलचा अर्थ होतो डीएनए. जेनेटिक मटेरियलचा अर्थ होतो बाळांनो डीएनए. आणि डीएनए शिवाय एक सेल पासून पुढची सेल बनणार नाही. जेनेटिक शब्दाचाच अर्थ होतो जीन. हा शब्द जो आहे ना, GENE, जसं आपण म्हणतो जनरेटर, निर्माता, जनरेटर. कुठलीही गोष्ट बनवण्यासाठी जे अत्यावश्यक गोष्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज जेनेटिक मटेरियल, दॅट इज डीएनए. आणि डीएनए इज ओनली द जेनेटिक मटेरियल. डीएनए हे एक असा मॉलिक्यूल आहे सायंटिस्ट लोकांनी शोधलेला की प्रत्येक सेलकडे तो आहे. जर सेल म्हटलं आणि तिच्याकडे डीएनए नाही, तर त्या सेलला लिव्हिंग म्हणायचं का नाही? इथून प्रश्न आला का लक्षात? पुढे गेल्यावर कोणत्या सेलला जेनेटिक मटेरियल नसल्यावरही आपण लिव्हिंग म्हणतो. काही सेल्स येणार आहेत आपल्या, कारण बायोलॉजी म्हटल्यावर इट इज द सायन्स ऑफ एक्सेप्शन. अनेक प्रकारचे अपवाद, अनेक प्रकारचे अपवादात्मक गोष्टी ज्या असतात, ज्यांना आपण मानत नाही, परंतु त्या अस्तित्वात असतात, त्या गोष्टी आपण बघणार आहोत. पण त्यांचं जेनेटिक मटेरियल नाही याचा अर्थ त्या सेलचं लाईफ फिक्स आहे. त्या सेल ठराविक काळानंतर मरणार. परंतु जर तिला सेल म्हणत असू, लिव्हिंग सेल म्हणत असू, तर तिच्याकडे काय असलं पाहिजे? जेनेटिक मटेरियल असलं पाहिजे. ही गोष्ट एकदम सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ असली पाहिजे, आमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे सतत की जेनेटिक मटेरियल जर असेल तर ती लिव्हिंग सेल असेल, आणि लिव्हिंग सेल असेल तरच ती लिव्हिंग राहू शकते, नाहीतर लिव्हिंग राहू शकत नाही. तर आय थिंक इट इज अब्सोल्युटली क्लिअर फॉर एव्हरीवन. जर जेनेटिक मटेरियल डायरेक्ट सायटोप्लाझमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल, डायरेक्ट त्याच्या आजूबाजूला सायटोप्लाझम असेल, तर अशा सेलला आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल. आणि याच्या भोवती जर जेनेटिक मटेरियल, मी आता दुसरी सेल काढतोय जिला मी युकॅरियोटिक म्हणतोय. समजा हा जर न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियस मध्ये याच्या आत जर जेनेटिक मटेरियल असेल, याच्या आत जर डीएनए असेल, तर अशा सेलला नाव देऊ आपण युकॅरियोटिक सेल. आणि अशा प्राण्यांना, अशा प्रकारच्या सेल्स धारण करणारे, ज्यांची बॉडी अशा प्रकारच्या सेल्सने बनलेले आहेत, आपण सुद्धा या प्रकारच्या सेलने बनलेलो आहोत, अशा सगळ्या ऑर्गॅनिझम्सला, अशा सगळ्या सजीवांना आपण युकॅरियोटिक कॅटेगरीमध्ये टाकत असतो. आय थिंक इट इज अब्सोल्युटली क्लिअर. याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज आस्क मी. कोणालाही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. कोणालाही प्रॉब्लेम असेल तर प्लीज आस्क. तर आता आपल्याला एकदम क्लिअर झालं की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये फरक काय. ज्यांनी मला आता सांगितलं की क्लिअर आहे, त्याच मुलींनी मला आन्सर करा की तुम्ही काय समजले. कम ऑन, फास्ट सांगा पटकन. काय समजले तुम्ही? व्हॉट यू हॅव अंडरस्टूड.
कमॉन कमॉन, पटकन बोला. सर एकदा रिपीट करा. नाही करणार रिपीट. तुम्हाला समजलं ना? तुम्ही सांगितलं ना समजलं. एकाच वेळेला कस काय? कोण सांगतं? ज्याला समजलं त्यांनी सांगा. कोणी सांगा. सांगू का सर? एनीवन फ्रॉम ऑल ऑफ यू. ज्याला सांगू सर? समजलं त्यांनी एकदा सांगा. येस, सांग बेटा. प्रोकॅरियोटिक म्हणजे सेलमध्ये डीएनए हा डायरेक्ट सायटोप्लाझमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. त्याच्यामध्ये करेक्ट. म्हणजेच काय आता याने एकदम परफेक्ट जे पाहिजे होतं ते आन्सर दिलं. फक्त याला एक गोष्ट जोडून घ्या. अतिशय सुंदर आन्सर केलं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नो न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही. मेम्ब्रेन शब्दाचा अर्थ होतो कव्हरिंग. नो न्यूक्लिअर मेम्ब्रेन त्या सेल्स प्रोकॅरियोटिक ज्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल डीएनएच्या आजूबाजूला मेम्ब्रेन असेल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असेल, तर अशा सेल्सला काय म्हणूया? यूकॅरियोटिक. आता सगळ्यांना क्लिअर आहे का सांगा बरं. कमॉन, पटकन बोला. इज इट क्लिअर फॉर एव्हरीवन? कमॉन बोला पटकन. इज इट क्लिअर फॉर एव्हरीवन? राईट नाऊ 39 स्टुडंट्स आर विथ अस. 39 मुलं आता बघतात. त्याच्यातले 2 कॉन्टॅक्ट माझे समजा, पण 37 स्टुडंट्स आर देअर. तर आय थिंक सगळ्या स्टुडंट्सला एक गोष्ट एकदम क्लिअर झाली असेल की ज्या सेल्सच्या जेनेटिक मटेरियल किंवा डीएनएच्या अवतीभोवती कव्हर नसतं अशा सगळ्या सेल्सला आपण प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणतो. आणि अशा सेल्सच्या ग्रुपला आपण म्हणतो, अशा सेल्सच्या फायलमला, अशा सेल्सच्या समूहाला, अशा सेल्सच्या ग्रुपला आपण नाव दिलेलं आहे मोनेरा. आणि बाकीचे जेवढे 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये बाकीचे जेवढे उरलेले असतात ते 4 असतात. त्यांचे नावं सांगा पटपट पटपट मला. कम ऑन. त्यांना म्हणतात फायलम, प्रोटिस्टा, प्लांटी, फंजाई, फायलम, एनिमेलिया, फंजाय, एनिमेलिया, फायलम, प्लांटी, प्लांट्सचा ग्रुप, आणि फायलम एनिमेलिया. ज्या मुलांनी आजच जॉईन केलेलं आहे त्यांनी हा पार्ट लिहून ठेवा. इथे एकदम लक्षात ठेवायचं, अतिशय स्पष्टपणे लक्षात ठेवा. नो न्यूक्लिअर मेम्ब्रेन, नो न्यूक्लिअर मेम्ब्रेन अराउंड. कशाच्या अवतीभोवती? अराउंड जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल और शॉर्ट मध्ये ज्याला आपण म्हणूया डीएनए, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. याच्या इकडच्या बाजूला या चौघांमध्ये आम्हाला एक गोष्ट कॉमन दिसेल. काय काय दिसेल कॉमन? न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज प्रेझेंट. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज प्रेझेंट around DNA, around DNA or genetic material. DNA काय असतं नेहमी? जेनेटिक मटेरियल. पूर्ण ऑर्गॅनिझमची इन्फॉर्मेशन ज्याच्याकडे असते, सगळी ऑर्गॅनिझमची, पूर्ण ऑर्गॅनिझमची इन्फॉर्मेशन ज्याच्याकडे असते त्याला आपण म्हणत असतो जेनेटिक मटेरियल. ज्याच्यामुळे तो एका प्राण्यापासून पुढचा प्राणी बनू शकतो, एका सजीवापासून दुसरा सजीव बनू शकतो. त्या सगळ्या जी इन्फॉर्मेशन असते ती कोणाकडे असते? डीएनए कडे असते. आय थिंक इट इज अब्सोल्युटली क्लिअर. आपण ह्याच्याविषयी बोलत होतो. आता आपण याच्याबद्दल बोलायला सुरुवात करूया. सो आता 5 किंगडम क्लासिफिकेशन का म्हणायचं याला? तर त्याचं कारण एक आहे की फायलम मोनेरा हा सगळ्यात तळाशी असतो, सगळ्यात खाली, ज्याच्यापासून संपूर्ण जगातले बाकी सगळे सजीव तयार झाले आहेत. ते एक पेशीय सजीव युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचा ग्रुप म्हणजे फायलम मोनेरा. त्याच्यानंतर दुसरा युनिसेल्युलरचा ग्रुप जो डेव्हलप झाला, त्याच्यानंतर हा, आणि त्याच्यानंतर मी त्या दिवशी असं एक काढून दिलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल. ज्या मुलांना माहित नसेल त्यांनी इथे लिहून घ्या.
सगळ्यात खाली फायलम असतो मोनेरा, त्याच्या वरचा जो फायलम आहे जो युकॅरियोट सेलचा आहे त्याला आपण नाव देतो प्रोटिस्टा, आणि ह्या प्रोटिस्टाच्या 3 ब्रांचेस झालेल्या आहेत. इथे नाव देतो आपण फंजाय, इथे नाव देऊ आपण प्लांटी, जे वरती लिहिलं तेच इथे लिहितो, प्लांट्स लिहूया, आणि इथे येईल तिसरा ग्रुप दॅट इज ॲनिमल्स, ॲनिमॅलिया. तर अशा पद्धतीने हे 5 किंगडम क्लासिफिकेशन देणाऱ्या सायंटिस्टचं नाव सांगा एका सेकंदात. कम ऑन. R.H. विटेकर. R.H. विटेकर साहेबांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलेलं आहे. 5 किंगडम क्लासिफिकेशन देणाऱ्या सायंटिस्टचं नाव आहे R.H. विटेकर. ही वॉज अमेरिकन टॅक्झॉनॉमिस्ट. ही वॉज अमेरिकन टॅक्झॉनॉमिस्ट. ओके, तर आपण या मोनेरा बद्दल बोलतोय. झाली आपली रिव्हिजन. आपल्याला रिव्हिजनला जास्त वेळ गेला. मुलींनो क्लिअर झाला का सगळ्यांना? कम ऑन. तुम्ही थंब पाठवत जा, म्हणजे मला ना इथे लॅपटॉपवर दिसत असतं. आता आपण एंट्री केलेली आहे बाळांनो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपण एंट्री केलेली आहे किंगडम मोनेरामध्ये. किंगडम मोनेरा मध्ये बद्दल बोलतोय आपण. तर किंगडम मोनेरा मधच्या 2 ग्रुप्स आपण पाडले होते, 3 ग्रुप रादर पाडले होते. सांगा पटपट पटपट. आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया, आणि तिसरा जो ग्रुप होता दॅट इज कॉल्ड एज मायकोप्लाझ्मा. आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया आणि मायकोप्लाझ्मा. आता सगळ्यांनी इकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन एक 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 गोष्ट आपण क्लिअर करूया. तर जे बोर्डवर मी पुसतोय, आय होप तुम्ही सगळ्यांनी लिहिलं असेल. आता आपण डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करतोय. नीट लक्ष द्या. थोडासा रिव्हिजनला वेळ जातो बाळांनो, पण त्यामुळे काय होतं की आपण टॉपिकशी कनेक्ट होतो. सिरियल बघताना पण 5 मिनिटात सगळा रिकॅप दाखवतात, तसं आपल्या लेक्चरचं करावं लागतं. त्याचं कारण असं आहे की गॅप खूप गेलेला आहे आपल्या ह्या वेळच्या लेक्चरमध्ये. किती दिवस गेले तुम्हीच विचार करा. बुधवारपर्यंतच आपलं लेक्चर होतं. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, मध्ये माझ्या मते एकदा अनंत चतुर्दशी पण आली होती. तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, 5 दिवस गेले. आज 6वा दिवस आहे. तर 6 दिवसानंतर तर बरेचसे चेंजेस झालेले असतात. तर आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया आणि मायकोप्लाझ्मा. तर आर्की बॅक्टेरिया बद्दल म्हणजे हा ज्या वेळेला ज्याच्या नावापुढे बॅक्टेरिया येईल, हा कशाचा ग्रुप आहे? तर बाय डिफॉल्ट एकदम लक्षात ठेवायचा, हा ग्रुप आहे युनिसेल्युलर प्रोकॅरियोटचा. हा ग्रुप कसला आहे बाळांनो? युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय सजीवांचा. युनिसेल्युलर प्रोकॅरियोट. युनिसेल्युलर प्रोकॅरियोट. लक्षात येत आहे कशाचा ग्रुप आहे हा बाळांनो? युनिसेल्युलर प्रोकॅरियोट. युनिसेल्युलर प्रोकॅरियोटचा अर्थ असा झाला की याच्यामध्ये सगळ्या सेल्स प्रोकॅरियोटिक टाईपचे असतील आणि हे सगळे सजीव युनिसेल्युलर असतील. युनिसेल्युलर यांची प्रॉपर्टी. आता याच्यासाठी मी मागच्या वेळेला शॉर्ट स्टोरी सांगितली. तुम्हाला सांगितलं होतं की सुमारे 4.6 बिलियन इयर आहे, 460 कोटी वर्षापूर्वी जेव्हा पृथ्वी वेगळी झाली सूर्यापासून, त्यानंतर जवळजवळ 100 कोटी वर्ष जावे लागले दुसरे. त्यावेळेला पृथ्वी थंड व्हायला सुरुवात झाली. जेव्हा पृथ्वीचं तापमान 100 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झालं, त्यावेळेला तो सगळा जणू उकळता सगळा रसासारखी परिस्थिती होती. ब्रॉथ असा त्याच्यासाठी वर्ड यूज केला गेलेला आहे. रस्सा ज्याला म्हणतात. तुम्ही जर तुमच्यापैकी नॉन व्हेजिटेरियन खाणारे काही असतील तर त्यांना माहिती की रस्सा असतो नॉन व्हेजिटेरियन भाज्यांना. तर त्या रस्स्यासारखं सुरुवातीचं वातावरण असून त्याच्यामध्ये सुरुवातीच्या पेशी बनायला लागल्या. त्या एकदम पेशी नाही बनल्या, पण पेशी बनायला तेव्हा सुरुवात झाली. त्या पेशी पुढच्या 100 कोटी वर्षापर्यंत जवळजवळ तशाच पेशी होत्या. म्हणजे 3.5 म्हणजे 350 कोटी वर्षापूर्वी ह्या पेशी बनायला सुरुवात झाली आणि जवळजवळ पुढच्या 100 कोटी वर्षापर्यंत त्या पेशी तशाच होत्या. म्हणजे त्यांच्यामध्ये फार मोठा चेंज नाही झाला.
त्यावेळेचे जे बॅक्टेरिया होते त्या बॅक्टेरियांचं नाव, ते बॅक्टेरिया आजही अस्तित्वात आहेत आणि त्या बॅक्टेरियाला आपण, त्या बॅक्टेरियाच्या ग्रुपला आपण नाव देतो आर्की. आर्की असा शब्द आहे. आर्की, त्याचं स्पेलिंग आर्ची सारखं आहे पण त्याचा उच्चार आहे आर्की. आर्की बॅक्टेरिया. हे जे आर्की बॅक्टेरिया होते बेटा, हे आर्की बॅक्टेरिया नेहमी लक्षात ठेवायचं, आर्की बॅक्टेरिया हे एन्शियंट, मोस्ट एन्शियंट बॅक्टेरिया आहेत. इथं दुसरा पॉइंट आपण लिहितोय, ऍड करतोय, मोस्ट एन्शियंट बॅक्टेरिया. एन्शियंट शब्दाचा अर्थ अति प्राचीन. मोस्ट एन्शियंट टाइप ऑफ बॅक्टेरिया. टाइप ऑफ बॅक्टेरिया हे अति प्राचीन स्वरूपातले बॅक्टेरिया आहेत. बर, आणखी काय विशेष आहे यांचं? यांच्याकडे सेल मेम्ब्रेन जे आहे ते सेल मेम्ब्रेन बाकीच्या सगळ्या बॅक्टेरिया सारखंच किंवा बाकीच्या सारख्या सगळ्या सेल सारखंच आहे. फक्त यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? दे हॅव स्पेशल किंवा स्पेशलाइज्ड सेल वॉल. बॅक्टेरियाकडे लक्षात ठेवा बाळांनो, बॅक्टेरियाकडे सेल वॉल. क्लिअर आहे बेटा? माझ्या एंडने क्लिअर आहे? एखाद्याकडे नेटवर्कचा इश्यू असू शकतो, एखाद्याकडे नेटवर्कचा इश्यू असू शकतो. सगळ्यांना क्लिअर आहे ना? मला सांगा बरं. हो सर, क्लिअर. येस. एखाद्याकडे प्रॉब्लेम येऊ शकतो. हो सर. हो सर. सगळ्यांकडे काय आहे? या सगळ्या बॅक्टेरियाकडे काय असेल? हे प्राचीनतम बॅक्टेरिया आहेत. आता हे जे आर्की बॅक्टेरिया आहेत बाळांनो, त्या आर्की बॅक्टेरिया बद्दल काही गोष्टी, काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आर्की बॅक्टेरियाचे आपण काय करतोय बघा, याच्यामध्ये जनरली आपण काय करतो? 2-3 ग्रुप करतो. एक जे बॅक्टेरिया आहेत ते कसे आहेत? अति विषम तापमानात, अतिशय खराब अशा तापमानात राहतात. त्यांना जे ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये किंवा अतिशय खारट अशा वातावरणात राहतात, त्यांना आपण म्हणतो हॅलोफाइल्स. दुसरे जे असतात त्यांना म्हणतो थर्मोफाइल्स किंवा थर्मो ऍसिडोफिल्स. हॅलोफाइल्स, थर्मोऍसिडोफिल्स आणि मिथॅनोजेनिक. आता नीट लक्षात घ्या, हे जे आहेत, आता एक एक वर्ड समजून घ्या. थर्मो, जेव्हा जेव्हा वर्ड येईल थर्मो, त्याचा अर्थ होतो टेम्परेचर. फिल, जेव्हा जेव्हा बायोलॉजी मध्ये वर्ड येतो फिल, PHIL, किंवा फाईल असा जेव्हा वर्ड येईल, याचा अर्थ होतो लव्हिंग, त्याच्यात जगू शकणारे. त्यांना आपण काय वर्ड यूज करतो? लव्हिंग. थर्मोफाइल्स किंवा थर्मोऍसिडोफाइल्स, फिल्स, हॅलोफाइल्स. तर हॅलो शब्दाचा अर्थ होतो जिथं हाय सॅलिनिटी आहे. सॅलिनिटी म्हणजे खारटपणा, जिथं खूप जास्त प्रमाणात मीठ आहे, अशा पाण्यामध्ये सुद्धा हे जगू शकतात. म्हणजेच काय मला म्हणायचं आहे की हे एक्स्ट्रीमोफाइल्स आहेत. हे बेसिकली काय आहेत बाळांनो? हे सगळेच्या सगळे काय असतात? इथं नवीन वर्ड लिहितो बघा, नीट लक्ष द्या. या सगळ्यांना आपण एक वर्ड यूज करतो, यांना आपण म्हणतो दीज आर ऑल एक्स्ट्रीमोफाइल्स. एक्स्ट्रीमोफाइल्स काय अर्थ झाला? एक्स्ट्रीम वातावरणात जगू शकणारे किंवा एक्स्ट्रीम वातावरणावर प्रेम करणारे. एक्स्ट्रीम वातावरणावर प्रेम करणारे यांना आपण काय वर्ड यूज करतो? एक्स्ट्रीमोफाइल्स. त्यांना काय वर्ड यूज करतो? एक्स्ट्रीमोफाइल्स. एक्स्ट्रीमोफाइल्स मध्ये हॅलोफाइल्स असतील, थर्मोऍसिडोफाइल्स असतील आणि मिथॅनोजेन्स असतील. लक्षात येत आहे का सगळ्यांच्या? कमॉन कमॉन, लक्षात येत आहे ना? म्हणजे एक्स्ट्रीम वातावरणात जगणाऱ्यांना आपण काय नाव देतो? एक्स्ट्रीमोफाइल्स. काय वर्ड यूज करतो बाळांनो? एक्स्ट्रीमोफाइल्स, जे एक्स्ट्रीम वातावरणात राहू शकतात. आता त्यांच्यामध्ये कुठे कुठे राहू शकतात? हे जिथे हे थर्मोऍसिडोफिल्स असतात, हे व्होल्कॅनिक इरप्शन्स मध्ये राहू शकतात. कुठे राहू शकतात? व्होल्कॅनिक इरप्शन्स म्हणजे ज्वालामुखीच्या तोंडाजवळ राहू शकतात. व्होल्कॅनिक इरप्शन्स मध्ये सुद्धा राहू शकतात.
हॉट वॉटर स्प्रिंग मध्ये राहू शकतात. हॉट वॉटर स्प्रिंग्स मध्ये राहू शकतात. गरम पाण्याचे झरे जिथे असतात. मागच्या वेळेला सांगितलं होतं आपल्या नाशिक जिल्ह्यानंतर जोड, ठाणे, डहाणू, पालघर त्या भागामध्ये काही झरे आहेत. आलं लक्षात? तर आणि याच्यात आपण पाहिलं होतं की मिथॅनोजेन्स. आता याच्यातला जो याच्यामध्ये जास्त आपल्याला काही फार लक्षात ठेवायचं नाहीये आणि यांच्याबद्दल सांगितलं होतं मागच्या वेळेला. हे कुठे आढळतात कोण सांगतं? मिथॅनोजेन्स आपल्याला कुठे आढळून येतात? कम ऑन, गाय, बैल. बोला पटकन. येस, म्हणजे कॅटल्स मध्ये. कॅटल्सला आपण काय म्हणतो? पशु. पशूंमध्ये आढळतात. पाळीव पशु. काय वर्ड यूज करायचा ना? कॅटल्स. पाळीव पशूंमध्ये म्हणजे ज्याच्यात काय काय येतील? बफेलोज, त्याच्यानंतर काऊज, बरोबर, हॉर्सेस वगैरे वगैरे. तर त्यांच्यामध्ये हे मिथॅनोजेन्स आढळतात. म्हणून आणि मिथॅनोजेनचा मुख्य रोल कुठे आपण वापर करत असतो कोण सांगतं? बायोगॅस. बायोगॅस मध्ये. म्हणजे बायोगॅस कोण करतं? बायोगॅसचा प्रोजेक्ट कोणाकडे असतो? शेतकऱ्यांकडे असतो. बायोगॅसचा प्रोजेक्ट कोणाकडे असतो? शेतकऱ्यांकडे असतो, फार्मर्सकडे असतो. त्यांच्याकडे जे शेण, रोजचं शेण जे तयार होतं भरपूर प्रमाणात, त्यांच्याकडे बरंचसं शेण तयार असतं कारण त्यांच्याकडे पशुधन भरपूर असतं. भरपूर प्रमाणात कॅटल्स असतात, बैल असतात, शेळ्या असतात, त्याच्यानंतर गायी असतात, म्हशी असतात. अशा सर्व प्रकारचं त्यांचे जे शेण मिळतं त्याच्यापासून दोन फायदे होतात. गोबर गॅस आपल्याला सेपरेट शिकायचा आहे 12th मध्ये. तर त्या गोबर गॅसच्या प्लांटमध्ये हे रोजच्या रोज त्या बादलीत, खास बादली असते त्या बादलीमध्ये मिक्स करतात, त्याच्यात पाणी टाकतात, संपूर्ण शेण एका ठिकाणी टाकतात आणि संपूर्ण गोबर गॅसची जी टाकी असते त्या गोबर गॅसच्या टाकीमध्ये हे सगळं सोडलं जातं. जो पाईप असतो तो पाण्यात बुडलेला असतो, त्यामुळे गॅस अजिबात लीक होत नाही. आणि तो जो तयार झालेला गॅस असतो बाळांनो, तो जो तयार झालेला गॅस असतो तो त्याला पाईप लावलेला असतो, तो घरात आणलेला असतो आणि त्याच्यावर स्वयंपाक करतात. त्याच्यामुळे अस्वच्छता राहत नाही, आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहतो आणि त्याच्यापासून गॅस तयार झाल्यानंतर जे उरतं म्हणजे ते कुजलेलं जे शेण वगैरे असतं ते उत्तम प्रकारचं बेस्ट खत म्हणून वापरता येतं. आणि हे जे मिथॅनोजेन्स असतात हे मिथॅनोजेन्स त्याच शेणामधनं त्या शेणावर रिॲक्ट करून त्याच्यापासून मिथेन गॅस प्रोड्यूस करत असतात. दिस वॉज म्हणजे हे जे बॅक्टेरिया आहेत, एका वाक्यात सांगतो, एक MCQ येतो बरेचदा की ह्या तिन्ही बॅक्टेरियामध्ये कोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया हार्मफुल आहेत, माणसासाठी कोणते बॅक्टेरिया हार्मफुल असू शकतात. तर त्याचं एकदम परफेक्ट उत्तर लक्षात ठेवायचं की हे दोन प्रकारचे बॅक्टेरिया जे असतात ते ह्युमन बिईंग साठी हार्मफुल असतात. हे बिचारे कोणालाही नुकसान पोहोचत नाही, उलट ते सृष्टीचा अर्थवर फायदाच पोहोचवतात. हे अति काय म्हणू त्याला, विपरीत अशा वातावरणात राहून स्वतःचं जीवन जगत असतात. यांना आपण म्हणतो आर्कीबॅक्टेरिया. आपल्याला त्यांना माहिती आहे की त्यांचं रिप्रोडक्शन वगैरे तुम्हाला काही फार डिटेलमध्ये दिलेलं नाहीये स्टेट बोर्डमध्ये, त्यामुळे त्यांच्याबद्दल फार विचार करायचा. दुसरा जो बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियाबद्दल आपण आता बोलणार आहोत, दॅट इज कॉल्ड ॲज यू बॅक्टेरिया. आता यू बॅक्टेरियाचे काय काय प्रॉपर्टीज असतात ते आपण समजून घेऊ. याच्यापेक्षा जास्त काही लक्षात ठेवायचं नाहीये बाळांना. मी नेहमी सांगतो कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी, कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे तुम्ही जे CET देणार आहात, तुम्ही जी नीट देणार आहात, त्याच्यासाठी ना ज्ञान पाहिजे तुम्हाला, चांगल्यापैकी पण पाहिजे, परंतु एक्स्ट्रा ज्ञानाची काही गरज नसते. जेवढी गरजेचं आहे तेवढं जरूर मी देणार आणि जे गरजेचं नाही त्याला घेण्याची तुम्हाला काही एक गरज नाही. आता यू बॅक्टेरिया हेडिंग देऊया. यू बॅक्टेरिया. हे जे यू बॅक्टेरिया असतात यांना आपण म्हणतो मॉडर्न डे बॅक्टेरिया. हे जे यू बॅक्टेरिया आहेत बाळांनो यांना आपण म्हणतो मॉडर्न डे बॅक्टेरिया. यू शब्दाचाच अर्थ होतो, यू शब्दाचा अर्थ होतो मॉडर्न. हे आधुनिक जगातले बॅक्टेरिया हे सगळ्यात जास्त धोकेदायक, त्रासदायक आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स मध्ये आणणार आहेत आपल्याला. आपल्याला जेवढ्या प्रकारचं तुम्ही म्हणता ना, तुम्ही बघितलं असेल घरचे तुम्हाला सांगत असतील, ताप आला, नीट लक्ष द्या मी जे बोलतोय काळजीपूर्वक लक्ष, ताप आला,
आपल्या घरचे आई वडील जनरली बिचारच्यांना काही सगळ्याच आई वडील काही बायोलॉजीचं ज्ञान असणारे नसतात. ते सांगतात ताप आला आंघोळ करू नका, जखम झाली पाणी लागू देऊ नका. सांगतात की नाही तुम्हाला? सांगतात की नाही? सांगा बरं मला. कम ऑन शेअर युअर एक्सपिरियन्सेस विथ मी. म्हणतात की नाही? जखम वगैरे झाली तर काय सांगतात की पाणी नका लागू देऊ. नाहीतर काय होतं, ती जखम पिकेल असं म्हणतात की नाही? जखम पिकेल. जखम पिकेल याचा अर्थ काय होईल की तिथे पस होईल, तिथे पू यायला लागतो, वास यायला लागतो बरेचदा, तिथं पिवळसर असा घट्ट असा पदार्थ निघायला लागतो, तुमच्या नखा लागतो. प्रत्येकाला जेवढे जण तुम्ही बसलेले आहात सगळेजण, जेवढे जण माझा लेक्चर ऐकताय हे सगळेजण, इन्क्लुडिंग माय सेल्फ, मी स्वतःला मायनस नाही करत. आपण लहान होतो ना तेव्हा खरचटायचं, पडायचं, लागायचं. त्या वेळेला काय होतं, तिथे जी जखम होते त्या जखमेला जर पाणी लागलं तर त्या ठिकाणी काय होतं, कालांतराने तिथे ठसठस होते आणि त्याच्यात पू होतो. हे सगळे पू करणारे जे बॅक्टेरिया असतात, त्याच्यामध्ये जो पस तयार करणारे बॅक्टेरिया असतात, हे सगळे बॅक्टेरिया यू बॅक्टेरिया कॅटेगरीमध्ये येतात. हे सगळे बॅक्टेरिया. तुम्ही म्हणाल सर तुम्ही एवढं दाव्याने का सांगू शकतात? कारण बेटा हे सगळ्या याचा स्टडी केला आहे सायंटिस्ट लोकांनी. सगळे जे आता तुम्ही तुमच्या जिथे जिथे तुम्ही राहत असाल तिथे तिथे तुम्ही जर लॅबोरेटरीज पाहिल्या असतील, रक्त तपासणं, लघवी तपासणाऱ्या ज्या लॅब्स असतात, त्या लॅब्सवाले जे डॉक्टर असतात, डॉक्टर म्हणतो मी, त्याचा हे जे DMLT वाले नाही, त्यांनाही शिकवलेलं असतं, पण ते बिचारे तेवढे ट्रेन नसतात. किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट जे असतात, MSc मायक्रो ज्यांनी केलेलं असतं, तर हे त्या बॅक्टेरियाला आयडेंटिफाय करू शकतात कोणत्या प्रकारचा आहे. समजा एखाद्याला औषध दिलं, एक थोडस तुम्हाला असं फिरून आणतो. जर तुम्हाला औषध दिलं डॉक्टरने, तुम्हाला एखाद्या ठिकाणी जखम झाली किंवा ती जखम बरी होत नाहीये, तुम्हाला ताप येतोय बरेच दिवस पण तो ताप जात नाहीये, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले, डॉक्टरने सगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स दिले, चांगल्या पद्धतीचे औषध दिले, पण तरी ताप जात नाहीये. मग अशा वेळेला डॉक्टर काय करतात? अशा वेळेला डॉक्टर सांगतात की तुम्ही रक्त तपासा आणि त्या ब्लडचं काय करून टाका, कल्चर करा. काय करायला लावतात? कल्चर. म्हणजे त्या रक्तात असलेले जंतू त्यांना अशा ठिकाणी, जसं आपण म्हणू ना की एखाद्या माणसाची जबाबदारी काढून घेतली आणि त्याला सांगितलं की तुला पाहिजे तेवढं खा आणि पाहिजे तेवढा खर्च कर, पाहिजे तसं जीवन जग. तर त्याच्यावरचं सगळं बर्डन काढून टाकलं तर त्याचं वजन खटखट खटखट वाढून तो खूप जाडजूड होऊ शकतो, खूप जाडजूड होऊन जाईल. हीच गोष्ट जंतूंच्या बाबतीत. जंतू काही जाड नाही होत, जंतूंची संख्या वाढते, प्रचंड संख्येत वाढते. आता ह्या जंतूंना काय करतात? एका मीडियम मध्ये ठेवतात, एका अशा माध्यमात ठेवतात आणि त्या माध्यमामध्ये हे ब्लड टाकून देतात. ते ब्लड टाकलं की त्या ब्लड मध्ये असलेले जे बॅक्टेरिया असतात त्यांना भरपूर सारं खायला मिळतं आणि ते रिप्रोड्यूस करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की बॅक्टेरिया जे असतात त्या बॅक्टेरियाचा रिप्रोड्युसिंग रेट प्रचंड प्रमाणात असतो. हे सर्वसाधारणतः 20 मिनिटामध्ये, जर 1 लाख असतील तर 20 मिनिटामध्ये 2 लाख होतील. या पद्धतीने म्हणजे तुम्ही एका तासात अंदाज लावा की किती पटीने वाढते. एका तासात 1 लाखाचे, 20 मिनिटात 1 लाखाचे 2 लाख झाले, 40 मिनिटात 2चे 4 होतील आणि पुढच्या 20 मिनिटामध्ये 8 लाख होऊन जातील. म्हणजे टाकले होते तुम्ही 1 लाख, 1 तासाने झाले 8 लाख. एवढी मोठी संख्या, एवढ्या फास्ट रिप्रोड्यूस करू शकतात. फक्त त्यांना काय पाहिजे? त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्थित व्यवस्था करून दिली. यालाच म्हणतात कल्चर करणं. त्यांची खूप संख्या वाढवली जाते. नंतर त्यांना मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं जातं. नंतर त्यांच्यावर औषधं टाकले जातात आणि ते औषधं कोणत्या औषधांनी कंप्लीट मेले त्याचा रिपोर्ट डॉक्टरला पाठवला जातो आणि तो रिपोर्ट डॉक्टरकडे गेला की मी डॉक्टर, ही जो मायक्रोबायोलॉजिस्ट जो असतो तो मायक्रोबायोलॉजिस्ट औषधं सुचवतो की डॉक्टर साहेब तुम्ही हे औषध दिलं तर याच्याने संपूर्ण जंतू मरतात आणि ते औषध दिल्यानंतर पुढच्या 24 तासामध्ये ताप उतरतो. अशी सोय आता उपलब्ध झालेली आहे. याला म्हणतात कल्चर स्टडी. याला काय म्हणतात? कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी रिपोर्ट. हा थोडासा महाग असतो, 72 तास लागतात रिपोर्ट यायला. याला म्हणतात कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी रिपोर्ट. कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी रिपोर्ट. जर एखाद्याचा ताप जात नसेल तर त्याच्यासाठी कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी. जर डॉक्टरला, ऑफकोर्स डॉक्टरला डाऊट असला पाहिजे की याचा ताप जात नाहीये, याचा अर्थ याच्या शरीरामध्ये काही नेहमीचे नाही, वेगळ्या प्रकारचे जंतू शिरलेले असण्याची शक्यता आहे.
तर दिस वॉज थोडंसं त्या टॉपिकच्या बाहेर घेऊन गेलो तुम्हाला. कारण कसं आहे, नुसतं एकच ज्ञान एकाच पद्धतीने नुसतं ज्ञान देणं मला आवडत नाही. थोडंसं जे रिलेटेड आहे, तुम्ही का शिकताय ते पण माहित पाहिजे ना, की कशासाठी हे सगळं आपल्याला स्टडी करायचं. ते यू बॅक्टेरियाच्या प्रॉपर्टीज बद्दल जाण्याच्या पूर्वी यू बॅक्टेरियाच्या शेप्स बद्दल बोलूया. यू बॅक्टेरिया जे असतात बाळांनो, हे काही वर्ड येणार आहेत, नीट बघा. एक तर हे एकदम गोल गोल असू शकतात, हे गोल गोल असतात, सिंगल सिंगल असं सिंगल सिंगल असतं. गोल शब्द आला की त्याच्यासाठी बायोलॉजीमध्ये कोकाय असा वर्ड यूज, कॉकस. काय वर्ड यूज करतात? कॉकस. कॉकस शब्दाचा अर्थ COCCUS, कॉकस शब्दाचा अर्थ होतो गोलाकार बॅक्टेरिया. बरोबर. जर लांब असतील, असे रॉड सारखे असतील, लांब लांब असतील, यांना आपण वर्ड यूज करतो बॅसिलस. काय वर्ड यूज करतो बाळांनो? बॅसिलस. जर कॉमा शेपचे असतील, जर कॉमा शेपचे असतील, काही असतात कॉमा शेप, यांना म्हणतात विब्रियो. हे वर्ड नीट लक्षात ठेवा. कॉकस म्हणजे राऊंड, बॅसिलस म्हणजे रॉड शेप, विब्रियो म्हणजे कॉमा शेप. आणखी कसे असू शकतात? स्पायरिलम म्हणजे असे वळच्या वळशाचे असू शकतात, जे असे अशा पद्धतीचे असतील, यांना आपण वर्ड यूज करतो स्पायरिलम. स्पायरिलम. येतंय लक्षात? आता हे सगळे जे वर्ड मी यूज केले, हे सगळे जे वर्ड यूज केले, हे सगळे काय आहेत? सिंग्युलर आहेत. काय आहेत बाळांनो? सिंग्युलर आहेत. सिंग्युलर म्हणजे एकवचनी. प्लुरल तर कोकसला कोकाय म्हणतील, बॅसिलसला बॅसिलाय म्हणते, बॅसिलाय म्हणजे प्लुरल. विब्रिओला विब्रिओज म्हणतील, एस लावला तर प्लुरल. आणि स्पायरिलाय असा वर्ड यूज करते, स्पायरिलाय. येतंय लक्षात? सगळ्यांना हे समजतंय का? बॅक्टेरियाचे, यू बॅक्टेरियाचे डिफरंट शेप्स असतात. यू बॅक्टेरियाचे बाळांनो डिफरंट टाइप्स ऑफ शेप्स असतात, डिफरंट शेप्स असतात. बरोबर. काही जे असतात ते कोकाय पण नसतात आणि बॅसिलाय पण नसतात, मधलेच असतात. हे बघा, असे असतात. यांना आपण, हे एकदम गोल पण नाही, एकदम रॉड शेप पण नाही, यांना आपण म्हणतो कोको बॅसिलस. कोको बॅसिलस. कोको बॅसिलस. काही जे असतात एकदम लांबकोळ्या पट्टी, वाकडेच असतात पण खूप मोठ्या पट्टी सारखे असतात, खूप मोठी, पूर्ण वळशाची मोठी पट्टी सारखी असतात. आलं लक्षात? तर असे जर असले तर यांना आपण वर्ड यूज करतो स्पायरोचिट्स. अशांना वर्ड काय यूज करतो आपण? स्पायरोचिट्स. हे जे आहेत, हे बघा, स्पायरोचिट्स आणि स्पायरिलम मध्ये फरक आहे. हे पण स्पायरल शेपचेच असतात. पेन्सिलीची जी, तुमच्या पेनची जी हे असते, स्प्रिंग असते, त्या शेपचेच असतात. फक्त खूप मोठे असेल, खूप मोठ्या पट्टी टाईप असतील आणि त्याच शेपचे असतील तर त्यांना आपण वर्ड यूज करू स्पायरोचिट्स. आणि जर छोटेसे असतील, छोटे म्हणजे माझ्या बोटासारखे नाही, मायक्रोस्कोपिकच असतील, पण त्यांचा शेप असा असेल आणि छोट्या स्प्रिंग सारखे असतील, तर देन वी विल कॉल इट ॲज स्पायरिलम. So these are various shapes of bacteria. या बॅक्टेरियाचे विविध दिसतात. जर बॅक्टेरियाच्या एका बाजूलाच फक्त एक स्ट्रक्चर, एक मोटर, एक असं स्ट्रक्चर असतं बाळांनो, ज्याला आपण म्हणतो फ्लॅजेला. काय वर्ड यूज करतो? फ्लॅजेला. फ्लॅजेला. फ्लॅजेला कशासाठी असतो? बॅक्टेरियाला मूव्ह करण्यासाठी, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. एक स्ट्रक्चर, जसं आपल्याकडे हात पाय आहेत, तसं ह्या बॅक्टेरियाला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर एक असं स्ट्रक्चर बाहेर आलेलं असतं. या स्ट्रक्चरला तो बॅक्टेरिया गोल गोल फिरवतो आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. येतंय लक्षात? तर अशा जर एकच त्याला
हे असेल. या स्ट्रक्चरला फ्लॅजेला असा वर्ड यूज करतात. फ्लॅजेला शब्द आला की त्याला असं समजा की शेपटी असते बॅक्टेरियाची मजबूत गोल गोल फिरणारी. पुढे गेल्यावर जेव्हा मी स्पेल शिकवेल ना तेव्हा तुम्हाला कळेल. हा जो फ्लॅजेला असतो हा जवळजवळ 200च्या स्पीडने फिरू शकतो. 200 राऊंड पर मिनिटच्या स्पीडने मारू शकतो. म्हणजे एका मिनिटामध्ये 200 वेळा हा गरगर 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 फिरू शकतो. तुम्ही अंदाज लावू शकता एका मिनिटात 200 वेळा फिरू शकतो म्हणजे किती स्पीड झाला. म्हणजे एवढ्या स्पीडने हा फ्लॅजेला फिरवतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. ज्यांना एक फ्लॅजेला असतो, ज्यांना फक्त एकच फ्लॅजेला असतो आणि एकाच बाजूला असतो, अशांना म्हणतो आपण मोनोट्रायकस. काय वर्ड यूज करतो बाळांनो? मोनोट्रायकस. नीट स्पेलिंग लिहा. MONOTRICHOUS. मोनोट्रायकस. मोनोट्रायकस. येतंय लक्षात? जर समजा यांच्या दोन्ही बाजूला असले समजा हा बॅक्टेरिया आहे आणि याच्या दोन्ही बाजूला इकडे पण फ्लॅजेला आहे आणि इकडे पण फ्लॅजेला आहे, याला बायट्रायकस नाही म्हणणार, याला म्हणणार अँफिट्रायकस. अँफिट्रायकस. तुम्ही म्हणाल सर हे तर काय आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं नाहीये, आणि तुम्हाला MCQ सॉल्व्ह करताना याचा कुठेतरी फायदा होऊ शकतो ह्या अँगलने मी सांगतोय. जर समजा यांच्या बॉडीवर पूर्ण बॉडीभर असे जर भरपूर सारे फ्लॅजेला असतील, यांना आपण नाव देतो पेरिट्रायकस. आजूबाजूला पेरिट्रायकस. यांना आपण काय वर्ड यूज करतो? पेरिट्रायकस. नीट दिसतंय तुम्हाला की लाईट लावू? कम ऑन बोला. नाही सर बरोबर दिसतंय. क्लिअर नाही दिसतंय ना? दिसत. लावावं लागेल का लाईट? नाही सर. हो सर. हो सर. हो सर. थोडं आता बघा. हो सर. थोडस चमकतंय ना, ट्यूबलाईट चमकते. सेंटरला चमकते का ट्यूबलाईट? हो सर. हो सर. सर. तर बंदच राहू दे. येस. कमॉन, मी आणखी उजेडाची व्यवस्था करतो काहीतरी. तर ट्रायकस शब्दाचा अर्थ होतो फ्लॅजेला. ट्रायकस शब्दाचा अर्थ काय होतो? फ्लॅजेला असणे. फ्लॅजेला म्हणजे शेपटी सारखं स्ट्रक्चर. आता फ्लॅजेला हा प्लुरल वर्ड आहे. फ्लॅजेला हा प्लुरल वर्ड आहे. एक जर असेल तर त्याला आपण फ्लॅजेलम असा वर्ड यूज करतो. एक जर असेल तर वर्ड काय यूज करतो? फ्लॅजेलम. एकापेक्षा जास्त असतील तर वर्ड यूज करतो फ्लॅजेला. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या बॅक्टेरिया बद्दल काय सांगता येईल आपल्याला आणखी? या बॅक्टेरियाच्या काही प्रॉपर्टीज आपण लिहून घेऊया. या बॅक्टेरियाच्या बाळांनो काही प्रॉपर्टीज लिहून घेऊ. Eubacteria, these are commonly known as true bacteria. यांनाच आपण काय म्हणू शकतो? आता इथे लिहितोय मी, प्रॉपर्टीज लिहितोय. सगळं आय होप तुम्ही लिहून झालं असेल. मग मी प्रॉपर्टीज लिहितोय. आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी. These are actually true bacteria. मी फटाफट लिहितो तुम्ही. आणि एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. ज्यांनी बुक घेतलं नसेल बायोचं त्यांनी बायोचं बुक घ्या आणि चॅप्टर वाचायला सुरुवात करा. जे मुलं वाचतील त्यांना त्याचा कळायला लागेल. आणि जे आज उशिरा वाचायला सुरुवात करतील त्यांना चॅप्टर समजायला खूप उशीर लागू शकतो. किंबहुना मग त्यांना कंटाळा येतो. एकदा तर येतच नाही आणि हळूहळू कंटाळा यायला लागतो. These are commonly referred as
ट्रू बॅक्टेरिया. काय लिहिणार प्रॉपर्टी मध्ये? कॉमनली कॉल्ड ट्रू बॅक्टेरिया. खरेखुरे बॅक्टेरिया हेच असतात. कॉमनली कॉल्ड ट्रू बॅक्टेरिया. विशेष काय यांचं? दे हॅव सेल वॉल. कशाने बनलेले? मेड अप ऑफ पेप्टाइडोग्लायकॅन. पेप्टाइडोग्लायकॅन. कशाने बनलेले असते सेल वॉल? पेप्टाइडोग्लायकॅन. ठीक आहे. आणखी काय आलं प्रॉपर्टी आली पाहिजे? दे कॅन बी ऑटोट्रॉफ्स. ऑटोट्रॉफ्स म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे असू शकतात. ऑटोट्रॉफ्स. दे कॅन बी ऑटोट्रॉफ्स. कसे ऑटोट्रॉफ्स असतात? फोटोसिंथेटिक. कसे असतात बाळांनो? फोटोसिंथेटिक. कोण सांगता येतं मिनिंग? दे कॅन बी फोटोसिंथेटिक. स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. हा म्हणजे काय म्हणायचं त्यांना? फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. याचं उदाहरण काय आहे? नीट लक्ष द्या. CHLORO. क्लोरोबियम. याचं बेस्ट एक्झाम्पल काय बाळांनो? क्लोरोबियम. जे स्वतःचं फूड स्वतः बनवणारे बॅक्टेरिया त्यांना काय म्हणतो? क्लोरोबियम. आता इथे एक फरक तुम्हाला नीट समजून सांगायचा आहे. क्लोरोबियम असतात आणि दुसरे जे असतात त्यांना म्हणतात इमोसिंथेटिक बॅक्टेरिया. इमोसिंथेटिक बॅक्टेरिया. हे दोन्ही प्रकार कशात असतात? ऑटोट्रॉफ्स मध्ये. आता इकडे एक्सप्लेन करतो, तुम्हाला लक्षात घ्या. ऑटोट्रॉफ्स जेव्हा आपण म्हणतो बाळांनो, ऑटोट्रॉफ्स म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवणार आहे. मग स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, पण कोणत्या पद्धतीने? तर याच्या दोन पद्धती पडतात. एक जे असतात ते फोटो म्हणजे लाईटचा यूज करतात, त्यांना म्हणतो आपण फोटोसिंथेटिक. जे लाईटचा यूज करून, सूर्यप्रकाशाचा यूज करून जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात त्यांना वर्ड काय यूज करतो? फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. त्यांना वर्ड काय यूज करतो आपण? फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. परंतु जे लाईटचा यूज नाही करत ते केमिकलचा यूज करतात त्यांना आपण म्हणतो किमोसिंथेटिक बॅक्टेरिया. त्यांना काय वर्ड यूज करतो आपण? जे केमिकल पासून स्वतःचं आजूबाजूच्या वॉटरमध्ये, जनरली बॅक्टेरिया कुठे असतील? वॉटर मीडियम मध्ये, लिक्विड मीडियम मध्ये असतील. तर आजूबाजूच्या वातावरणातलं यांना आपण छोट्या अक्षरात लिहितो किमोसिंथेटिक. किमोसिंथेटिक बॅक्टेरिया. हे काय करतील? आजूबाजूचे जे केमिकल्स असतील सल्फर वगैरे सारखे त्याच्यापासून स्वतःचं फूड बनवतील. मग हे जे झाले हे लाईटवर डिपेंडंट असतात आणि हे केमिकल्सवर डिपेंड असतात. म्हणजे हे केमिकल्स पासून स्वतःचं फूड कोणालाही नुकसान पोहोचवत नाही. यांना आपण नाव देतो, याचं नाव आहे क्लोरोबियम आणि यांना म्हणतो आपण क्रोमॅशियम. बघा TIUM चा उच्चार काय करायचा आहे? शियम असा उच्चार करायचा. याचं नाव काय? हे ग्रीन, यांना आपण ग्रीन बॅक्टेरिया म्हणतो. त्यांना ग्रीन सल्फर बॅक्टेरिया पण वर्ड यूज करतात. त्यांच्यासाठी काय वर्ड यूज करतात? ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. यांना दुसरं नाव आहे ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. आणि यांच्यासाठी वर्ड यूज करतात सल्फर बॅक्टेरिया. यांच्यासाठी क्रोमॅशियम साठी वर्ड यूज करतात सल्फर बॅक्टेरिया. सल्फर SULPHUR सल्फर बॅक्टेरिया. म्हणजे आम्हाला एक गोष्ट कळली की बॅक्टेरियाच्या बॉडीवर सेल वॉल असते. कशाने बनलेले असते? पेप्टाइडोग्लायकॅननी बनलेली असते. आता ही बॅक्टेरिया जे असतात, बॅक्टेरिया ओळखण्यासाठी
ख्रिश्चियन ग्राम नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला. काय नाव आहे बाळांनो त्याचं? ख्रिश्चियन डी ग्राम नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला. या सायंटिस्टने सगळ्यात पहिले बॅक्टेरियाला रंगवायची पद्धत शोधून काढली. तुम्ही म्हणाल सर तुम्ही आता दुसऱ्या टॉपिक मध्ये चाललेले आहात, पुढे गेल्यावर हे तुम्हाला शिकवणारच मी. पण आता बॅक्टेरिया जेव्हा 2 ग्रुपमध्ये डिवाइड करायचा प्रश्न येतो, कोणकोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात, तर बॅक्टेरियाला आपण 2 ग्रुपमध्ये डिवाइड करतो. तुम्ही आजपासूनच म्हणतो, डोळ्याची औषधं असतील किंवा काही इंजेक्शन्स असतात. तुम्ही जर कधी दवाखान्यात जाण्याचा प्रसंग आला तर इंजेक्शनचं जे खोकं असतं त्या खोक्याच्या आत असा छोटासा कागद निघतो. बरेचदा तुमच्यापैकी काही जणांनी बघितला पण असेल. त्या खोक्याच्या आत कागद ठेवलेला असतो आणि त्याच्यावर त्या औषधाची रिलेटेड इन्फॉर्मेशन लिहिलेली असते. तो वाचायला लागा. त्याच्यात खूप सारे बायोलॉजीचे वर्ड्स असतात. तर ते जर तुम्ही वाचायला लागले ना तर त्याच्यातले बरेचसे वर्ड तुम्हाला कळायला लागतात. तुम्ही म्हणाल याचा फायदा काय होतो? याचा आपल्या ज्ञानात भर पडत जाते. तुम्ही 12वी पर्यंत एकदम प्रॉपर तयार होऊन जाता. तर नीट लक्ष द्या. या ख्रिश्चियन डी ग्रामने आणि त्या मी जे वाचायला लावतो त्याचा संबंध काय ते तुम्हाला सांगतो. हे लिहून झालं काय सांगा बरं मला. कमॉन, हे लिहिलं का? हो सर, झालेलं आहे. आपण हो सर. गुड. आता हा जो ग्राम नावाचा सायंटिस्ट होता बाळांनो, हा जो ग्राम नावाचा सायंटिस्ट होऊन गेला, याने काय केलं? याने स्टेनिंग टेक्निक डेव्हलप केलं. काय केलं? स्टेनिंग टेक्निक. STAINING. तुम्ही वाचलं असेल. स्टीलच्या भांड्यावर काय लिहिलेलं असतं? स्टेनलेस स्टील. वाचलंय का सगळ्यांनी? कमान बोला पटकन. हो सर. स्टीलच्या भांड्यांवर काय लिहिलेलं असतं? हो सर. स्टेनलेस स्टील. बरोबर आहे ना? स्टेनलेस स्टीलचा अर्थ काय होतो? कोण सांगतो? स्टेनलेस स्टीलचा अर्थ काय होतो? स्टेनलेस स्टीलचा अर्थ होतो ज्याच्यावर डाग पडत नाही. ज्याच्यावर डाग पडत नाही अशा स्टीलला आपण वर्ड काय यूज करतो? स्टेनलेस स्टील. अशा याला आपण वर्ड काय यूज करतो बाळांनो? स्टेनलेस स्टील. तसं आता स्टेन शब्दाचा अर्थ होतो डाग पडणे. स्टेनचा अर्थ काय होतो? डाग पडणे. म्हणजे डाग हे जाणून बुजून पाडायचे असतं किंवा त्यांना डाग द्यायचा असतो. म्हणजे जसं तुमच्या आता आई वडील, बऱ्याचशा मुलांचे आई वडील 40 किंवा 40च्या पुढे असतील. तर ह्या सगळ्या मुलांचे जे आई वडील आहेत त्यांना तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल, केस जे असतात त्यांना कलप करतात, डाय करतात. सगळ्यांना माहितीये का? बऱ्याचशे पालक तुमचे आता काय करत असतील? स्टेनिंग करत असतील. काय त्यालाच आपण काय चांगल्या वर्ड मध्ये काय म्हणतो? डाय करणं म्हणतात. करतात की नाही डाय? बोला. तुमचे पॅरेंट्स करत असतील. बऱ्याचशे पॅरेंट्स करत असतील. DYE डाय करतात. बरोबर. हे जे डाय करणं असतं हे झालं केसांच्या बाबतीत. पण जर बॅक्टेरियाला रंगवायचं असेल त्याच्यासाठी काय वर्ड यूज करतात? स्टेनिंग. काय वर्ड यूज करतात बाळांनो? स्टेनिंग. येतंय का लक्षात सगळ्यांच्या? आता हे जे स्टेनिंग असतं, हे जे स्टेनिंगचा प्रकार असतो, हा स्टेनिंगचा अर्थ असा होतो बाळांनो, या स्टेनिंगचा अर्थ होतो की ह्या ख्रिश्चियन डी ग्रामने एक स्टेन शोधून टाकला. त्या स्टेनचं नाव आहे क्रिस्टल व्हायोलेट. कोणता स्टेन शोधला? क्रिस्टल व्हायोलेट. ख्रिश्चियनने कोणता डाय शोधला? क्रिस्टल व्हायोलेट. येतंय का लक्षात सगळ्यांच्या? थोडंसं आज ब्लर दिसतंय. थोडं ब्लर आहे ना बाळांनो? हो सर. थोडं ब्लर दिसतंय. नोटिसिंग. हा. आता हे जे क्रिस्टल व्हायोलेट आहे, हे क्रिस्टल व्हायोलेट म्हणजे आता काय केलं जातं ते नीट लक्षात घ्या. हे जे बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियाला एका छोट्याशा, जसं ज्या निडलने तुम्हाला डॉक्टर लोक इंजेक्शन वगैरे देतात ना, तशीच एक निडल घेतात आणि त्या डिश मधले सगळे बॅक्टेरिया एका अशा याच्यावर घेतात. कशावर? हे बघा, असं स्लाइड असते. तुम्ही सगळ्यांनी स्लाइड पाहिलेली आहे. या स्लाइडवर घेतले जातात. स्लाइड सगळ्यांनी पाहिली ना शाळेमध्ये? बघा, अशी बारीकशी स्लाइड असते.
काचेची. या स्लाइड वर घेतात. या स्लाइड वर घेतले, लेट्स एक इथे बॅक्टेरिया इथे घेतले. हे बॅक्टेरिया घेतल्यानंतर याच्यावर हे क्रिस्टल व्हायोलेट टाकलं जातं. काय टाकलं जातं? क्रिस्टल व्हायोलेट टाकलं जातं. हे क्रिस्टल व्हायोलेट टाकल्यानंतर हे सगळे बॅक्टेरिया कसे दिसायला लागतात? ब्लू दिसायला लागतात, कारण याचा कलर ब्लू आहे. जशा रंगाची डाय असेल तसं ते दिसेल. आता हे एकदा झाले, एकदा निळे झाले की याच्यानंतर याच्यावर आयोडीनचे 2-3 थेंब टाकतात. काय टाकतात? आयोडीन टाकतात. आणि आयोडीनचे 2-3 थेंब टाकले की ज्यांच्या ज्यांच्या बॉडीवर हा निळा रंग आहे तो पक्का होतो, फिक्स केला जातो. काय होतो? फिक्स केला जातो. आणि नंतर याला वॉश करतात. ही जी स्लाइड आहे ती धुवून टाकतात. कशाने धुतात? अल्कोहोलने. कशाने धुतात बाळांनो? अल्कोहोलने ही स्लाइड धुवून टाकतात. वॉश विथ अल्कोहोल. आणि त्याच्यानंतर जर त्यांच्या निळा रंग राहिला, लिसन व्हेरी केअरफुली, जर त्यांच्या बॉडीवर तसाच निळा रंग राहिला एवढे सगळी प्रोसेस करून सुद्धा, तर अशा बॅक्टेरियांना आपण म्हणतो ग्राम, अशा बॅक्टेरियाला आपण नाव देतो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. अशा बॅक्टेरियाला आपण काय नाव देतो? दुसरं क्लासिफिकेशन झालं बघा. अशा बॅक्टेरियाला आपण नाव काय देतो? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ज्या बॅक्टेरियाच्या बॉडीवरनं निळा रंग गेला नाही अल्कोहोलने वॉश केल्यानंतर, आयोडीन टाकल्यानंतर सुद्धा, तर अशा बॅक्टेरियाला, अशा बॅक्टेरियाच्या ग्रुपला किंवा अशा बॅक्टेरियांना आपण काय वर्ड यूज करतो? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियाला काय वर्ड यूज करतो बाळांनो? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. मी प्लस लिहून व्हीई लिहिलेलं आहे, प्लसचं साईन काढून व्हीई लिहिलेलं आहे बरं का. माझ्या मते ब्लर होणं कमी झालं बघा बरं. ब्लर होणं कमी झालं का? हो सर. हो सर. हा, आता बघा दिसतोय बघा. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. समजलं का बाळांनो? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि आता धुतल्यानंतर ज्यांचा कलर गेला, लिसन व्हेरी केअरफुली, धुतल्यानंतर असं वॉश केल्यानंतर ज्यांचा कलर गेला त्यांना काय म्हणायचं? त्यांना काय म्हणायचं? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. त्यांना काय वर्ड यूज करतो आपण? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ओके, समजलं सगळ्यांना? ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया समजलं सगळ्यांना? हो सर. हो सर. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता यू बॅक्टेरिया मधले आपण आणखी एक गोष्ट समजून घेतली की दीज आर मोस्टली मल्टी सेल्युलर फिलामेंटस फॉर्म्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता इथं एक यांनी वर्ड यूज केला की मल्टी सेल्युलर. बॅक्टेरिया कधीही मल्टी सेल्युलर नसतात. लिसन व्हेरी केअरफुल. बॅक्टेरिया कधीही मल्टी सेल्युलर नसतात. बघा याच्यामध्ये बुक मध्ये वर्ड यूज केलं मल्टी सेल्युलर, मी म्हणतोय नाही. याचं कारण सांगतो. कारण बॅक्टेरिया जे असतात बाळांनो त्यांना मल्टी सेल्युलर सारखे का दिसतात त्याचं कारण सांगतो. की बॅक्टेरिया जे असतात ते जनरली एकटे राहत नाही. आपण तरी एकटे राहतो का? नाही राहत. आपण काय करतो? अशा छोटे 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 ग्रुप बनवून राहतो. असे ग्रुप बनवतो आपण, असे ग्रुप बनवतो, बरोबर. हे ग्रुप जे असतात, हे जे ग्रुप असतात, या ग्रुपला साखळी सारखे असले तर यांना म्हणतात स्ट्रेप्टोकोकाय. काय वर्ड यूज करतो यांना आपण? स्ट्रेप्टोकोकाय. आपल्याला स्ट्रेप्टो शब्दाचा अर्थ होतो चेन. जेव्हा हे चेन, आता तुम्हाला मी जे सांगितलं ना मगाशी उदाहरण दिलं होतं बघा, मी सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे जे इंजेक्शन वगैरे असतील किंवा कधी जर तुम्ही मेडिकल स्टोअर मध्ये गेले ते जे कागद असतात ते वाचायला लावले. त्याचं कारण काय? तुम्हाला तिथे हे वर्ड पाहायला मिळतील. ग्राम पॉझिटिव्ह, दिस ड्रग, दिस मेडिसिन ऍक्ट्स अगेन्स्ट, किंवा दिस अँटीबायोटिक ऍक्ट अगेन्स्ट ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. त्याच्यानंतर स्ट्रेप्टोकोकाय. जर हे असे ग्रुपमध्ये असतील, असे समूहात असतील, एकापेक्षा जास्त लाईन मध्ये असतील, ग्रुपचा ग्रुप असेल, यांना आपण वर्ड यूज करतो. आणि गोल गोल असतील यांना आपण वर्ड यूज करतो स्टॅफिलोकोकाय.
बघा, जर चेन मध्ये असतील तर नाव काय यूज करू? स्ट्रेप्टोकोकाय. आणि ग्रुपमध्ये बंच मध्ये असतील, समूहात असतील आणि चेन सारखे नसतील त्यांना वर्ड काय यूज करतो? स्टॅफिलोकोकाय. असे वर्ड बदलत असतात बघा. तर बायोलॉजीमध्ये होतं काय ऍक्च्युअली ती गोष्ट नीट लक्षात घ्या. बायोलॉजीमध्ये वर्ड बदलला की त्याचा अर्थ बदलत असतो. बायोलॉजीमध्ये वर्ड बदलला की त्याचा अर्थ बदलतो, त्याचं मिनिंग चेंज होतं. आणि त्यामुळे ह्या गोष्टी अशा आपल्याला एक 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 गोष्ट लक्षात ठेवायची. आता पुढचे एक प्रॉपर्टी लिहून घेऊ. पुढचे 2-4 मिनिटं लेक्चर राहिलंय, तुम्ही शेवटपर्यंत राहा, गडबड करू नका. त्यांचं जेनेटिक मटेरियल आहे ते. आता इथे लक्षात ठेवा, दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर फिलामेंटस. फिलामेंटस म्हणजे त्यांच्या बॉडीवर काय असतात? फ्लॅजेला असतात. हॅव्हिंग द लिव्हिंग इन द फ्रेश वॉटर. जनरली हे स्वच्छ पाण्यात वाढणारे असतात. देअर बॉडी इज कव्हर्ड विथ म्युसिलॅजिनस शीथ. म्युसिलॅजिनस शीथ. म्युसिलॅजिनस शीथचा अर्थ होतो एक अंकी कव्हरिंग. जसं सेलवॉल असते ना, तसंच यांच्यावर जी फोल्ड होऊ शकते अशा शीथला आपण म्युसिलॅजिनस शीथ म्हणतात. आता नीट लक्षात द्या काय प्रकार असतो म्युसिलॅजिनस शीथ. एक म्युसिलेज नावाचा, समजा हा बॅक्टेरिया आहे, तर ह्या बॅक्टेरियाच्या बॉडीवर एक असं शीथ असतं, एक असं कव्हरिंग असतं. शीथ शब्द जेव्हा जेव्हा येईल त्याचा अर्थ होतो कव्हरिंग. शीथ शब्दाचा अर्थ होतो कव्हरिंग. एक असं कव्हरिंग असतं बऱ्याचशा बॅक्टेरियाच्या बॉडीवर, जे असं जसं आपल्या अंगावर आपण गोधडी पांघरून घेतो किंवा आपण चादर पांघरतो तशा पद्धतीचं हे लूज कव्हरिंग जर असेल तर याला आपण काय म्हणतो? म्युसिलॅजिनस शीथ. म्युसिलेज नावाच्या पदार्थाने बनलेलं म्युसिलॅजिनस शीथ. SHEATH. म्युसिलॅजिनस शीथ. येतंय लक्षात? त्यांचं जेनेटिक मटेरियल ऑफकोर्स कसं असेल? प्रोकॅरियोटिक. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन, झॅन्थोफिल आर द फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. यांच्या बॉडीमध्ये फोटोसिंथेसिस घडवून आणण्यासाठी म्हणजे लाईट पकडण्यासाठी, जसं कॅमेऱ्याकडे एक प्लेट असते आणि त्या प्लेट मागच्या एक कव्हर हे असतं, फोटो सेन्सिटिव्ह, लाईट सेन्सिटिव्ह एक प्लेट असते. तुम्ही पाहिलं असेल ना, निगेटिव्ह देतं. पूर्वी द्यायचे, फोटो काढला की त्याची निगेटिव्ह मिळायची. तुम्हाला ऐकलंय का तुम्ही? निगेटिव्ह पाहिली का? निगेटिव्ह असते. आता तर तुम्ही अशा जमान्यात आलेले आहेत की तुम्हाला निगेटिव्ह माहित नाही. कॅमेरा, पूर्वीचा जो कॅमेरा होता त्या कॅमेरामधले जेव्हा तुम्ही फोटो काढायचे तेव्हा तुम्ही फिल्म पाहिली असेल बघा. फिल्म, हा जो पूर्ण पिक्चर बनतो ना त्याच्यामध्ये अशी फिल्म असते बघा, अशी पूर्ण फिल्म असते. इथे चित्र असतं, इथे आवाज असतो, इथे पुन्हा चित्र असतं, इथे पुन्हा आवाज असतो, पुन्हा चित्र असतं, पुन्हा आवाज असतं आणि इथे ती हिरो हिरोईन काही जे त्यांचे चित्र असतात ते मध्ये मध्ये. या स्ट्रक्चरला फिल्म असा वर्ड यूज करतात. या स्ट्रक्चरला असं प्लॅस्टिकचं असतं. तुम्ही जर हे पाहिलं असेल ना, टेपला कसं असतं तसंच हा सिनेमा चालवण्यासाठी तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये जर गेले असाल किंवा जुने सिनेमे बघितले असतील तर त्याच्यावर असे 2 चाक असायचे. एक चाक असं एक चाक फिरायचं, दुसऱ्या चाकावर गुंडाळला जायचा तो पूर्ण सिनेमा. त्याला फिल्म म्हणतात. तसं याच्यावर जे हे फिल्म सारखं जे स्ट्रक्चर असतं, हे जे फिल्म सारखं स्ट्रक्चर असतं याच्या आत, तसंच हे जे बॅक्टेरिया असतात यांच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे पिगमेंट असतात, रंगद्रव्य. या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये काय असतात? रंगद्रव्य असतात. त्यांना आपण पिगमेंट असा वर्ड यूज करतो. पिगमेंट शब्दाचा अर्थ होतो रंगद्रव्य. आणि हे जे रंगद्रव्य असतं, हे रंगद्रव्य काय काम करतं? तर हे रंगद्रव्य जे असतं हे लाईट पकडून ठेवतं. मग कोणकोणत्या प्रकारचं बॅक्टेरियाकडे रंगद्रव्य असतं? क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, त्याच्यानंतर झॅन्थोफिल. हे सगळे पिगमेंटचे नाव आहेत बाळांनो. झॅन्थोफिल आणि कॅरोटीन. येतंय लक्षात? हे अशा प्रकारचे पिगमेंट्स आपल्याला बॅक्टेरियाकडे दिसतात.
तुम्हाला विचारलं की बॅक्टेरियामध्ये कोणकोणत्या प्रकारचं क्लोरोफिल असतं, तर बॅक्टेरियामध्ये क्लोरोफिल ए असतं, क्लोरोफिल बी असतं, झॅन्थोफिल असतं आणि कॅरोटीन असतं. आलं का लक्षात? ओके. हो सर. हो सर. थँक्यू.